आणि मला सांगा कशाचं आहे. या झाडाचं वैशिष्ट्य आहे, मी वर्षभर पाहतो या झाडाला वर्षभर फुलं असतात. कोणताच गरज उन्हाळा पावसाळा किंवा सांगा बरं कॉमेंटमध्ये ते झाड कोणतं आहे, या फुलाचे नाव काय. तर पहिले आनंद रस्ते म्हणून ओळखले जायचे. आज हे शेताकडे जाणारे पक्के रस्ते झालेले आणि लोकांची वाट सुकर झाली. किती शांत आणि निखळ वातावरण. सहजच मारलेले हात सुद्धा 1 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकते. इतकं शांत वातावरण होता. आता आपण पाहूया गावाकडचे ओढे कसे वाहतात. शहरातल्या नदी जरी असले तरी गटासारखी दिसते, पण गावाकडच्या ओढ्याचं पाणी हे निखळ, शुद्ध आणि शांत असतं. खळखळ नाहरं असतं वाहणार आहे. पाहिलं ना मित्रांनो, किती स्वच्छ आहे पाणी. अशा प्रकारचा जर ओढा एखाद्या महानगराच्या शेजारून गेला तर त्या महानगराच्या पाण्याने तो ओढा किंवा ती नदी, ओढ्याचं किंवा नदीचं स्वरूपच राहत नाही, त्याला मोठा नाला असं संबोधलं जात. उगवत्या सूर्याचं दर्शन हे सुद्धा गावाकडचं एक वैशिष्ट्य असतं. कारण उगवत्या सूर्याच्या मध्ये कोणताही अडथळा आम्हाला गावाकडं पाहायला मिळत नाही. हे आहे गावाकडच्या सुंदर दृश्याचं लक्षण. शेतकऱ्याचं घर कसं आहे, मात करता का शेतकऱ्याचं. कसं वाटतंय कॉमेंट करून नक्की सांगा. हे एका शेतकऱ्याचं घर आहे, नक्की कॉमेंट करून सांगा. रामकृष्ण आहे. संपूर्ण जगावर राज्य करणारे एक फळ, त्या फळाचं नाव आहे ड्रॅगन. चीन मधून हे फळ जगभर प्रसिद्ध झालं आणि आमच्या गावावरून काहीच अंतरावर, म्हणजे आता आपण एक 5 मिनिटाचा वॉक घेतला असेल, त्या 5 मिनिटाच्या वॉकवरच हे सुंदरशी बाग आहे. तर मग मी दाखवतो, तयार राहा.
आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा ती बाग तुम्हाला कशी वाटली. अजून आपण आता या बागेच्या मध्ये पण जाऊया. काही पण म्हटलं म्हणणार नाही. बघा ती पाहतात तुम्ही ती ड्रॅगनच्या फळं मोठी मोठी होणार आहे. अशी बाग आता आमच्या गावाच्या शेजारी पण आहे. ती फळं चीन मध्ये जायला आणि कसली मोठी फुलली बाग महाभयंकर फुलले. अरे ही काहीतरी रोग पडलेला दिसतो या बागेवर. पण काही काही फळं इतकी सुंदर दिसत आत्ताच ज्यावेळी ही मोठी होतात आणि अशी गोल गोल गुलाबी पिकतात त्यावेळी आणखीनच सुंदर दिसतात. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण फिरायला तर असे अनेक प्राणी सगळे पहा. तुम्हाला दिसतंय का? मी मोठ्याने बोलू शकत नाही. हा हे पहा मुंगूस म्हणतात. मुंगसाचं चोंड बघितलं की दिवस चांगला जातो. तुम्ही झोपत असाल त्यावेळी मी पाहिले. तुम्ही पण पहा म्हणजे तुमचा पण दिवस चांगला जाईल. श्रद्धा अंधश्रद्धाचा भाग सोडून द्या. काही पूर्वजांनी काही गोष्टी आपल्यासाठी ठेवल्यात ते नक्की पहा. रामकृष्ण अरे आपल्याकडेच येत आहे ते. नाही नाही कळालं विचार. कोणत्या प्राण्याचा आवाज होता? कोणत्या प्राण्याचा नाही. मित्रांनो आता शेतीचं स्वरूप बदललं बरं. पूर्वी या दिवसामध्ये कडधान्यांची पेरणी व्हायची पण आता अलीकडं फक्त ऊस ऊस ऊस. बघा तिकडे तुम्हाला फक्त ऊस दिसेल. फक्त ऊस. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पाहिजे ऊसाच्या शेतीशिवाय आता कोणतीच शेती दिसत नाही. एक शेतकऱ्यांच्या विविधतेच्या शेतकऱ्याची जी होती पद्धत शेती करण्याची त्याला फक्त आता आळा बसतो आणि त्यामुळेच कडधान्य पिकांचा आता कमतरता भासते आपल्याला. जस जसा सूर्य वर येतो तस त्याची पद्धत होत. मित्रांनो सांगा हा प्राणी कोणचा आहे आणि हा शेतकऱ्याचा मित्र आहे का शत्रू? कमेंट मध्ये करून सांगा. मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही सांगा अगोदर. त्याला गोगलगाय म्हणतात. बिना शंकाच बिना शंकाली गोगलगाय आहे. ही जर पिकांच्यावर पडते आणि अख्खच्या अख्ख एकर एकर 2-2 एकर क्षेत्र नाहीसे करते एवढी मोठी संख्या यांची असते. हे शेतकऱ्याचा शत्रूच आहे एक प्रकारे.
चला मित्रांनो, धन्यवाद. गावाकडची सकाळ या सत्रामध्ये आज तुम्हाला जे प्राणी आपण पाहिले ते कसे वाटले ते नक्की सांगा. भेटलेल्या पाहुण्यांबद्दल कॉमेंट करायला विसरू नका. आणि वारकरी सेवक या युट्यूब चॅनलवरील सर्व भजन कीर्तन व्हिडिओंना आपण प्रतिसाद द्या आणि या चॅनलला ग्रो करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आणि सर्वांना आपल्या चॅनलबद्दल आपुलकीने सांगा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये गावाकडची सकाळ.